आरक्षणाची तरतूद केलेले संविधानाच्या माध्यमातून बघायला मिळते. तर मित्रांनो, बघा आरक्षण म्हणजे काय. आरक्षणाचे 3 प्रकार आहेत. जे पहिलं आरक्षण आहे ते शैक्षणिक आरक्षण, शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण आणि राजकीय आरक्षण. तर आपण पाहूया शैक्षणिक आरक्षण. आता शैक्षणिक आरक्षण म्हणजे काय, तर मग जे मागास घटक आहे, ज्यांना या ठिकाणी शिक्षणापासून अनेक वर्षापासून वंचित ठेवलं गेलं, आपल्या भारतामध्ये जनशिक्षण नाकारलं गेलं होतं, त्यासाठी या ठिकाणी त्या घटकांना एससी, एसटी, ओबीसी, व्हीएनटी यांच्यासाठी या ठिकाणी आरक्षणाची तरतूद केलेली आपल्याला बघायला मिळते. तर उदाहरण जर आपण बघितलं तर एका ऍडमिशन प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये 100 जागा आहेत आणि त्या 100 जागांमधून एससी, एसटी, ओबीसी, व्हीएनटी यांच्यासाठी या ठिकाणी आरक्षणाची तरतूद केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणून आरक्षण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याची गरज का पडली, तर याची गरज यासाठी पडली की या ठिकाणी शिक्षणापासून या घटकांना वंचित ठेवलं होतं, यांना जे शिक्षण नाकारलं होतं. हा मुद्दा सुद्धा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर